या भावांची साक्ष आहे. 4 वर्षापासून या भावांना कुष्ठरोगाचे त्याचे संपूर्ण अंगाला गाठी यायचे आणि गाठी आल्यामुळे या भावाला व्यवस्थित चालता पण येत नव्हतं. त्याला खूप त्रास व्हायचा. या त्रासासाठी या भावांनी त्याच्या आईंनी आणि त्याच्या वडिलांनी खूप डॉक्टरांचे इलाज केले, पण ही बहीण आणि भाऊ म्हणतात की त्यांना औषध आणि गोळ्या चालू असले तेव्हा त्यांना बरं वाटायचं, तोपर्यंत तो बरा असायचा. आणि एक दिवस जर गोळ्या खाल्ल्या नाही तर त्याला पुन्हा त्रास व्हायचा, पुन्हा त्या गाठी त्याच्या शरीरात यायच्या आणि त्यामुळे त्याला पुन्हा त्रास व्हायला लागला. या त्रासासाठी हे बहीण म्हणते की नाताळच्या दिवशी या बहिणीने इकडे विश्वासाने प्रभूकडे प्रार्थना केली. तसे त्याची समस्या ब्रदरांना सांगितले. या भावासाठी आणि बहिणीसाठी त्याच्या परिवारासाठी ब्रदरांनी प्रार्थना केली. त्या प्रार्थनेच्याद्वारे ही बहीण म्हणते की त्याची इच्छा होती की मुलाच्या गोळे जे आहे ते सुटावेत आणि या भावाला प्रभूचा स्पर्श होतो, प्रभूच्या सामर्थ्याने बरा व्हावा याकरिता बहिणीने प्रभूकडे प्रार्थना केली. तसेच ब्रदरांकडून देखील प्रार्थना करून घेतली. त्या प्रार्थनेच्याद्वारे या भावाच्या गोळ्या पूर्णपणे सुटलेल्या आहेत आणि हा भाव आता पूर्णपणे बरा आहे. त्याला 1.5 महिन्याचा एकही वेळा कुष्ठरोगाच्या गाठी आलेल्या आहेत, तर पूर्ण तो बरा आहे. आणि भाऊ आणि त्याची आई प्रभूचे आभार मानतात. म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया. वर्षापासून आणि 4 वर्षापासून हा आजार असताना हे भाऊ आणि बहीण या ठिकाणी त्याला प्रार्थनेला घेऊन आले, बरोबर. पण पूर्ण विश्वास त्यांचा त्यावेळी सुद्धा बसत नव्हता, खास बरोबर ना, त्यावेळी बसत नव्हता. हा आणि अशा कारणाने शिबिर घेतला तोपर्यंत यांची बोटं अशी सरळच होती, बाबू बरोबर ना, तुमची बोटं सरळ होती, अशी प्रवृत्त नव्हती. एक वेळा तुम्ही शिबिर घेतला गेल्या वर्षी, बरोबर ना, त्यावेळी तुमची बोटं अशीच होती आणि शिबिरला तुम्ही थोडंसं तुम्हाला बरं वाटलं, पण नंतर तुम्ही डॉक्टरकडे गेले. डॉक्टरकडे मग इकडे शिबिर केला, डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टर केले काय तर 9 वर्ष 1 वर्ष, बरोबर. आणि मग तुम्ही नाताळला युंदाच्या नाताळला इकडे घेऊन पडता. हा इथं नाताळला घेऊन आले तेव्हा तुमच्या समस्या सांगून तुम्ही प्रार्थना करून घेतली की जरा डॉक्टरने कुष्ठरोग सांगितले आणि कुष्ठरोगाच्या ज्या गाठी येतात याच्याने याला त्रास होतो, बरोबर. तर त्यांच्या गोळ्या ज्या चालू आहेत त्या बंद व्हाव्या असे तुम्ही सांगितले, बरोबर. हा आणि हा कुष्ठरोग जावा अशी तुमची विनंती होती आणि आम्ही प्रार्थना केली. आता गोळ्या 1.5 महिन्यापासून बंद झाले, आता नाही खात तरी बरं आहे. आता गाठी आल्या नाही तेव्हापासून नाही आल्या, 1.5 महिन्यापासून आता गाठी नाही कसे आले ना, बरोबर. खरं आहे ना बाबू, खरं आहे. आता तुला त्रास होत नाही 1.5 महिन्यापासून, खरंच आता तशा गाठी आल्या नाही, बरोबर. पुन्हा तुला बरं केलं येशू. आजूबाजूला